मंडळी नमस्कार. मी पत्रकार बाबू पोटे आणि आपण पाहताय संवाद मराठी लाईव्ह. मंडळी, जिल्हा परिषद निवडणुकांची आचारसंहिता काल जाहीर झाली. खरं तर या निवडणुका जाहीर होण्याची वाट गेली काही दिवस आपण सगळेच पाहत होतो. काल निवडणूक आयोगाने मुंबईत एक पत्रकार परिषद घेतली आणि निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. येत्या 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेचच 7 तारखेला मतमोजणी होईल. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला नव्याने कारभारी मिळतील आणि गेली काही दिवस प्रशासकांच्या हातात असलेला कारभार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पंचायत समितीच्या सभापतींच्या ताब्यात जाईल. खरं तर निवडणुकांची रणधुमाळी अ, खऱ्या अर्थाने आजपासून सुरू झाली असली, म्हणजे काल काल निवडणूक जाहीर झाली, त्यामुळं खऱ्या अर्थाने निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असली आजपासून, तरी गेली काही दिवस उमेदवार, जे इच्छुक उमेदवार आहेत ते प्रचार करताना आपल्याला दिसत आहेत. आणि संपूर्ण जिल्हा परिषदेचा मतदारसंघ असेल, पंचायत समितीचा मतदारसंघ असेल, उमेदवारांनी ढवळून काढलाय. व्यक्तिगत गाठीभेटी असतील, संवाद दौरे असतील, गाव भेटी असतील, यावर उमेदवारांनी जोर दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. असं असलं तरी आगामी ज्या काही निवडणुका आहेत, म्हणजे आता नगरपालिकांच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये अगदी उलटसुलट आघाड्या झाल्या होत्या. तीच परिस्थिती महापालिका निवडणुकांमध्ये सुद्धा आहे. म्हणजे कुठला पक्ष कोणाबरोबर आहे, कोणाची कोणावर आघाडी आहे, कोण कोणाच्या युतीत आहे, हे काहीही कळायला मार्ग नाहीये. म्हणजे मुंबईत एखादा पक्ष जर का युतीच्या माध्यमातून किंवा आघाडीच्या माध्यमातून लढत असेल, तर तोच पक्ष पुण्यात किंवा पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळतोय. नगरपालिकेत सुद्धा, म्हणजे आपण जिल्ह्याचा विचार केला तर पेणमध्ये एखाद्या पक्षाची जर युती असेल तर खोपोलीला ते एकमेकांच्या विरोधात लढत होते, कर्जतला युतीत लढत होते, तर महाडला एकमेकांच्या विरोधात लढत होते. असं असं संभ्रमाचं चित्र, म्हणजे मतदार जे आहेत किंवा जे काही नागरिक आहेत त्यांनाही कोण कोणाच्या सोबत आहे, काय नक्की सुरू आहे, कशाचंही कशालाही थांगपत्ता लागत नव्हता. अहो, मतदारच काय, तर ज्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, नेते असतील, पदाधिकारी, त्यांनाही कळत नव्हतं की आपण नक्की कोणाच्या बरोबर आहोत. अशा प्रकारचे विचित्र आघाड्या आणि विचित्र प्रकारची युत्या आपल्या नगरपालिका आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाल्या. आता महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होते, 16 जानेवारीला मतदानाची मतमोजणी होईल. त्यामुळं दुसरा टप्पा सुद्धा संपेल. आता मुख्य जो काही टप्पा आहे, 12 जिल्हा परिषद आणि ज्या काही पंचायत समित्या आहेत त्यांच्यासाठी आता आदर्श आचारसंहिता कालपासून जाहीर झाली. आणि जर का आपण विचार केला तर निवडणूक जाहीर झाल्यानंतर कुठला पक्ष कुणाबरोबर जाईल, काय नक्की होईल, काय चित्र असेल, याच्या चर्चा आता रंगू लागल्यात. खरं तर राज्याचा जर का आपण विचार केला तर राज्यात महायुतीचं सरकार आहे. भारतीय जनता पक्ष मोठा भाऊ, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून काम पाहतायत, तर शिंदे सेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अजित पवार, असे 2 उपमुख्यमंत्री, अशी 3 पक्षांची युती राज्याचा कारभार पाहतीये. असं असलं तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपूर्वी ज्या निवडणुका झाल्या, मग नगरपालिकांच्या असतील, महापालिकांच्या असतील, या निवडणुकांमध्ये हे पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. काही काही ठिकाणी तर म्हणजे आश्चर्य वाटण्यास जोगी काही घटना आहेत की शिंदे सेना आणि ठाकरे सेनेची आघाडी काही ठिकाणी, युती काही ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. शरद पवार आणि अजित पवारांचा पक्ष एकत्र लढताना पिंपरी चिंचवड आणि पुण्यात आपल्याला दिसतंय. म्हणजे काय होईल, कोण कोणाबरोबर जाईल, याचं काहीही म्हणजे मतदारांना सुद्धा संभ्रमात टाकणाऱ्या युतीने आघाड्या होत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेला नेमकं चित्र काय असेल याच्यावरती आपण आज बोलूयात. आपण जर का खालापूर तालुक्याचा विचार केला, त्यापूर्वी जर का आपण जिल्ह्यात गेलो, जिल्ह्याचा विचार केला, तर राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष असलेले सुनील तटकरे रायगडमध्ये राहतात. रायगड लोकसभा मतदारसंघाचं ते प्रतिनिधित्व करतात. त्यामुळं त्यांचं आणि शिंदे सेनेचं पटत नसल्याचं सर्वश्रुत आहे. म्हणजे शिंदे सेनेचे जिल्ह्यातील 3ही आमदार तटकरेंवरती प्रचंड टीका करताना दिसतात आणि तटकरेंकडनं सुद्धा त्या त्या वेळेला त्याच्यावरती उत्तरं दिली जातात. परंतु युतीत असलेल्या शिंदे सेनेबरोबर राष्ट्रवादीचं काही जमत नाही. त्यामुळे जमतं कोणाबरोबर, तर भाजपबरोबर. आता भाजप, म्हणजे जर का आपण रायगड जिल्ह्याचा विचार केला तर भाजपचे 3 आमदार, शिंदे सेनेचे 3 आमदार आणि आदिती तटकरे ज्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत त्या श्रीवर्धनचे आमदार, असं 7ही आमदार माहितीचे आहेत. परंतु राष्ट्रवादीचं जमतंय भाजपबरोबर, मग भाजपसोबत राष्ट्रवादीची युती होण्याची जास्त शक्यता आहे. आणि तशा प्रकारचे स्पष्ट संकेत खासदार सुनील तटकरे यांनी दिलेत. परंतु ते केवळ त्यांच्या लोकसभा मतदारसंघापुरतं होतं की मग कर्जत असेल, पनवेल असेल, उरण असेल, हा जो काही दक्षिण रायगडचा जो काही भाग आहे, उत्तर रायगडचा, तर उत्तर रायगडमध्ये सुद्धा तशाच प्रकारची युती होते का भाजपवर राष्ट्रवादी, याची उत्सुकता आहे. भाजपचे जर का कार्यकर्ते किंवा जे काही स्थानिक पदाधिकारी आहेत, म्हणजे कर्जत मतदारसंघ असेल, उरण पनवेल मतदारसंघ असेल, या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत या सुद्धा समजून घेतल्या पाहिजेत. भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे सेनेसोबत जाऊ नये असं वाटतंय. कारण नगरपालिकेच्या निवडणुकीत कर्जत मतदारसंघात
कर्जत नगरपालिकेची जी जागा आहे नगराध्यक्षपदाची ती भाजपच्या वाट्याला आली होती आणि भाजपचा त्या ठिकाणी दारुण असा पराभव झाला. म्हणजे अगदी 4,500पेक्षा जास्त मतांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर स्वाती लाड पराभूत झाल्या. पण या स्वाती लाड आहेत कोण? तर माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई. सुरेश लाडांनी या कर्जत मतदारसंघाचं 3 वेळा प्रतिनिधित्व केलं आणि काही दीड वर्षापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माजी आमदार असलेल्या सुरेश लाडांच्या सुनबाईचा इतक्या मोठ्या मतांच्या फरकाने पराभव होतो याचा अर्थ शिंदे सेनेने आपलं काम केलं नाही असा थेट आरोप भाजपच्या लोकांचा आहे. जी काय कर्जतला पराभवानंतर मंथन बैठक झाली भाजपची, त्या बैठकीत प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला आणि प्रचंड नाराजी भाजपच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. विशेष म्हणजे कर्जतमध्ये केवळ एकच भाजपचा नगरसेवक निवडून आले, बाकी सगळे भाजपचे उमेदवार पराभूत झाले. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांना असं वाटतंय की शिंदे सेनेने आपला घात केलाय, शिंदे सेनेच्या लोकांनी आपलं काही काम केलेलं नाही. तशा प्रकारचे थेट आरोपच त्या सभेत झाले होते. दुसरीकडं आरोप अशा प्रकारचे भाजपकडून होत असताना विद्यमान आमदारांनी जिल्हा परिषदेच्या ज्या 6 जागा कर्जत मतदारसंघात आहेत त्या 6ही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले. त्यांच्याच मतदारसंघातला खालापूर जो तालुक्याचा जो भाग येतो, ज्या 2 जिल्हा परिषदेच्या जागा महेंद्र थुर्वे यांच्या मतदारसंघात येतात, म्हणजे कर्जत आणि खालापूरमध्ये, तर त्या मतदारसंघात सुद्धा त्यांनी सावरोली गटातून राष्ट्रवादीतून प्रवेश केलेले ज्ञानेश्वर गायकवाड यांची उमेदवारी जाहीर केली. तर दुसरीकडं भाजपचे नेते माजी सभापती नरेश पाटील यांच्या सुनबाई रेश्मा पाटील यांची उमेदवारी जवळजवळ शिंदे सेनेतून निश्चित असल्याचं बोललं जातं. अजून त्यांचा जरी प्रवेश झाला नसला तरी त्या शिंदे सेनेत प्रवेश करतील आणि त्या सुद्धा शिंदे सेनेच्या उमेदवार असतील असं जवळजवळ चित्र क्लिअर आहे. भाजप महायुतीतला घटक पक्ष असताना म्हणजे आमदार महेंद्र थुर्वे नेहमी बोलताना भाजप, शिवसेना आणि आरपी अशीच युती बोलताना बोलतात. राष्ट्रवादीला ते कधीच गृहीत धरत नाही. राष्ट्रवादी आमचा मित्रपक्ष नाही अशी त्यांची भूमिका असते. राष्ट्रवादीने सुद्धा त्यांच्याजवळ जाण्याचा कधी प्रयत्न केला नाही. राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढताना दिसते. जर शिंदे सेनेला किंवा आमदारांना भाजप मित्रपक्ष वाटत असेल तर मग भाजपला कर्जतमध्ये एकही जागा का दिली नाही असा प्रश्न उपस्थित होतो. कर्जतमधून आपण जेव्हा पुढे आलो खालापूरमध्ये, तर खालापूरला 2 जागा आहेत, तर त्यापैकी एकही जागा दिलेली नाही. आमदार आणि शिंदे सेनेचं असं म्हणणं आहे की खालापूर तालुक्यात एकूण ज्या 4 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत त्यातली वासामी आणि चौक ह्या जिल्हा परिषदेच्या 2 जागा भाजपने लढवाव्यात. आता भाजपला ज्या जागा दिल्या जात आहेत किंवा आमदारांचं किंवा शिंदे सेनेचं जे काय म्हणणं आहे की त्या जागा भाजपने लढवाव्यात, त्या 2ही जागा उरण विधानसभा मतदारसंघात येतात. उरणचे आमदार आहेत महेश बालदी, जे भाजपचे आमदार आहेत. भाजपचे उत्तर आणि दक्षिण असे काहीतरी 2 विभाग आहेत. 2 तालुकाध्यक्ष भाजपचे काम करतात. त्यापैकी एक तालुकाध्यक्ष सनी यादव जे देवनावेत राहतात आणि देवनावे हे गाव आतकरगाव जिल्हा परिषदेच्या गटात येतं. सावरोली आणि आतकरगाव हे 2 जिल्हा परिषदेचे गट आहेत ते सनी यादव यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या मंडळीला असं वाटतंय की इथं आपल्याला जागा मिळाव्यात. म्हणजे त्यांचा सावरोलीवरती विशेषतः दावा आहे. सावरोलीतून विठ्ठल मोरे जे भाजपचे नेते आहेत ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, त्यांची तयारी तशा प्रकारची, त्यामुळे ती जागा आम्हाला मिळावी अशी भाजपची मागणी आहे. असं असलं तरी शिंदे सेनेने राष्ट्रवादीतून घेतलेल्या ज्ञानेश्वर गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आणि तिथला विषय त्यांनी संपवलाय. आतकरगावमध्ये सुद्धा भाजपमधूनच आयात उमेदवार घेणार आणि शिंदे सेना त्या ठिकाणी आपली उमेदवारी जाहीर करणार. मग भाजपच्या लोकांनी करायचं काय असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक 4 दिवसांपूर्वी NP ढाब्यावरती झाली होती. त्या ठिकाणी स्पष्टपणे कार्यकर्ते असतील, प्रमुख जे कोण पदाधिकारी असतील त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती की अशा पद्धतीने एकतर्फी निर्णय घेतले जातात, आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही, मित्रपक्ष म्हणून आपल्याला विचारलं जात नाही. त्यामुळे आपण एकतर स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. जर का आपलं अस्तित्व दाखवायचं असेल, अस्तित्व टिकवायचं असेल तर एकतर आपण स्वतंत्रपणे या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे, अथवा राष्ट्रवादी सुद्धा मित्रपक्ष आहे, राष्ट्रवादीचा पर्याय आहे आपल्याला. अशा प्रकारच्या भूमिका त्या बैठकीत घेण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे सनी यादव यांची भूमिका तर अशी होती की जर का तुम्ही आम्हाला विचारलं नसाल तर आम्ही आमच्या पद्धतीने जाऊ. कारण ते त्यांचं म्हणणं असेल सनी यादव यांचं की 7-8 वर्षापूर्वी ज्या जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस की आपली फार ताकद नव्हती, त्यामुळे आपण फरफटत मित्रपक्षांसोबत जात होतो. परंतु आता भाजपची चांगली ताकद आहे, त्यामुळे आपल्याला सन्मान दिला पाहिजे महायुती म्हणून आणि सन्मानजनक जागांवरती आपल्याला संधी दिली पाहिजे. कारण विधानसभेला भाजप शिंदे सेनेच्या उमेदवाराला मतदान करतं, लोकसभेला शिंदे सेनेचे उमेदवार होते, भाजपचा या मतदारसंघात उमेदवारच नव्हता. म्हणजे कर्जतचा जर का आपण विचार केला कर्जत खालापूरचा, त्यामुळं भाजपची जी भूमिका आहे ती रास्त आहे. प्रश्न असा येतो की खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची अशी भूमिका होती की शिंदे सेनेसोबत जायचं नाही. तशा प्रकारचं पत्र वरिष्ठांना दिलं होतं, परंतु त्यांनी तो पक्ष दावणीला बांधला.
त्यांचे 4 नगरसेवक निवडून आले, आता उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली जाणार आहे. काय होतंय ते बघता येईल. परंतु तिथे त्यावेळेस सुद्धा तशीच भूमिका होती. विशेष म्हणजे कर्जतमध्ये सुद्धा ज्या स्वाती लाड आहेत, माजी आमदार सुरेश लाड यांच्या सुनबाई, त्यांना राष्ट्रवादीकडून ऑफर होती. म्हणजे त्यांनी भाजपकडूनच लढावं, परंतु आमच्यावर युती करून लढावं अशा प्रकारची खुली ऑफर त्यांना होती. हे माजी आमदार असलेल्या सुरेश लाड यांनी कबूल सुद्धा केलं की सुधाकर घारे जे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी, त्यांनी मला विचारलं होतं, पण मी त्याला नाही सांगितलं होतं. म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा तसा मित्रपक्ष आहे. त्यामुळं जर ती कदाचित युती झाली असती तर चित्र वेगळं असतं. स्वाती लाड नगराध्यक्ष असत्या, परंतु ते नशिबाचा तो भाग आहे. नशिबात नसेल म्हणून ती काही युती झाली नाही. परंतु तो पराभव इतका भाजपच्या लोकांच्या, कार्यकर्त्यांच्या, पदाधिकाऱ्यांच्या जिव्हारी लागलाय की शिंदे सेना नकोच अशी भूमिका त्यांची आहे. अर्थात कालच निवडणूक जाहीर झाली आहे. हळूहळू चित्र स्पष्ट होईल. आता 20 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे, 16 तारखेपासून काहीतरी फॉर्म, 15-16 तारखेपासून काहीतरी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. 1-2 दिवसात नक्की युती आघाडी काय असेल, कोण कोणाबरोबर याचं चित्र निश्चितपणे क्लिअर होईल. अजून उमेदवार जाहीर व्हायचे. जरी उमेदवार फिरत असले तरी अधिकृतपणे कुठल्याही पक्षाने उमेदवारांची घोषणा केलेली नाहीये. ती घोषणा होईल, उमेदवार आपला प्रचार करतील. परंतु जर भाजप आणि राष्ट्रवादीची जर का खालापूर तालुक्याचा जर का आपण विचार केला युती झाली तर ते शिंदे सेनेला जड जाईल. म्हणजे ज्या भाजपच्या जीवावर ते खोपले निवडून आले, तर भाजप जर बरोबर नसता तर शिंदे सेनेला खोपलीचं नगराध्यक्षपद मिळालंच नसतं. ज्या जागा जिंकल्यात त्यांनी त्या भाजपची खोपलीत चांगली ताकद होती. जर भाजप स्वतंत्रपणे लढला असता किंवा जर राष्ट्रवादीसोबत गेला असता चित्र वेगळं असतं. परंतु तो भूतकाळ आहे. परंतु जर का आपण आता वर्तमानाचा विचार केला, भाजप जर का राष्ट्रवादीसोबत गेलं तर शिंदे सेनेला एकही जागा या तालुक्यात, या मतदारसंघात जिंकता येईल असं चित्र अजिबात नाही. त्यामुळे भाजप आजच्या घडीला किंग मेकरच्या भूमिकेत आहे. भाजप शिंदे सेनेसोबत गेला तर राष्ट्रवादीसमोर अडचणी असतील. राष्ट्रवादीला सुद्धा सेम सामना करावा लागेल. आणि जर तो राष्ट्रवादीसोबत राहिला तर शिंदे सेनेला सेम अडचणीचा सामना करावा लागेल. त्यामुळं जी काय, कारण आपण जर का ठाकरेंचा विचार केला, ठाकरेंच्या सेनेचा, ते अल्प प्रमाणात आहेत. शेका पक्षाची ताकद सुद्धा अल्प आहे. अन्य पक्षांचं काय फारसं नाहीये. त्यामुळे जी काय ताकद आहे ती भाजपची बऱ्यापैकी ताकद ग्रामीण भागात निश्चितपणे आहे. त्यामुळे भाजप काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. भाजप ज्यांच्यासोबत त्यांच्या पारड्यात विजयाचं दान पडणार. त्यामुळे भाजपची भूमिका नेमकी काय असेल हे आगामी काळात आपल्याला पाहावं लागणार आहे. तुर्तास एवढं निश्चित आहे की निवडणूक आता जाहीर झाली आहे, हळूहळू चित्र क्लिअर होईल. परंतु भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या मनात थोडंसं राष्ट्रवादीसोबत जाण्याचं आहे. वरिष्ठ यावरती किती विचार करतात, खोपली सारखं किंवा कर्जत सारखं शिंदे सेनेसोबत भाजपला फरफडत जायला लावतात की स्वाभिमानाने राष्ट्रवादीसोबत जाऊन लढायला लावतात, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. घोडा मैदान आता जवळ आहे. 5 तारखेला मतदान होणार आहे. 1-2 दिवसात खरं चित्र क्लिअर होईल. आणि ज्या पद्धतीने सुनील तटकरे यांचे, म्हणजे राष्ट्रवादीचे प्रांताध्यक्ष असलेल्या सुनील तटकरेंचे वर भाजपच्या नेत्यांशी जे संबंध आहेत ते पाहता भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील असं चित्र सध्या तरी आहे. अर्थात राजकारणात रोज काही ना काही बदल होत असतात. त्यामुळे हे बदल नक्की काय होतात हे पाहण्यासाठी आपल्याला काही वाट पाहावी लागणार आहे, काही वेळ द्यावा लागणार आहे. तुर्तास जे कोणी उमेदवार उभे आहेत ते सुद्धा युती आघाडी कशा होतात याच्यावरती त्यांची गणित अवलंबून असणार आहेत. भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचं जसं लक्ष आहे तसं ते आपलंही लक्ष आहे. भाजप काय भूमिका घेते हे तुमच्यासमोर, जेव्हा त्यांची भूमिका समोर येईल तेव्हा ती तुमच्या समाजच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. परंतु तुर्तास भाजपच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आज आपण या ठिकाणी थांबतोय. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याला काय वाटतं, भाजपने कोणासोबत गेलं पाहिजे हे सुद्धा कमेंटमध्ये निश्चितपणे सांगा. आपलं मत मांडा, व्यक्त व्हा. धन्यवाद.